लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं, मात्र विधानसभा निवडणुकांमध्येच हेच यश संपादन करण्यासाठी ते अयशस्वी ठरलेत। या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर यश संपादन करता आले, तर दुसरीकडे महायुती 236 जागांवर निवडून आली आणि याच दारुण पराभवाची महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची 5 प्रमुख कारणं। पहिला म्हणजे जागा वाटपावरून वाद। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खूप गोंधळ उडाल्याचं चित्र होतं। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा गोंधळ सुरूच होता। बंडखोरी, कुरघोड्या याचा जो सगळा परिणाम आहे हा जागा वाटपावरून झाला। दुसरं म्हणजे मुख्यमंत्री पदावरून घमासान। मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेले दावे प्रतिदावे, संजय राऊत यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बोललं जाणं, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरून कुरघोडी सुरू होती। एकीकडे नाना पटोले, दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू होती। याचाच महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला, ज्याचा फटका महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर बसला। तिसरं म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटामधील मतभेद। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पाहायला मिळाला। विदर्भातील अनेक जागांवरून काँग्रेस ठाकरे गटात संघर्ष सुरू होता। हा वाद इतका होता की थेट दिल्ली हायकमांडपर्यंत पोहोचला। चौथा म्हणजे प्रभावी मुद्द्यांचा अभाव। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडे महायुतीला घेरण्यासाठी अनेक मुद्दे होते, जसे की शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, मालवणमधील पुतळा दुर्घटना असे अनेक विषय होते। मात्र विरोधकांना या मुद्द्यावरून प्रचार करता आला नाही, तसेच सत्ताधाऱ्यांना सवालही करता आले नाही। याचाच महाविकास आघाडीला फटका बसलाय। पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेविरोधात महाविकास आघाडीने आधी टीका केली, नंतर हीच घोषणा आपल्या जाहीरनाम्यात प्रकाशित केली आणि त्यामुळेच महायुतीला याचा जोरदार फायदा झाल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय।